Hi friends, good morning everybody, and once again welcome back in my YouTube channel. Today we are going to learn how to speak in English at the place of cinema theater. The most of the people don't use English at the place of cinema theater because of they afraid to make a mistake while speaking in English. How can we get confidence to speak English with our relatives and friends after going to cinema hall? Now look at this video and you can definitely speak with your relatives and friends in English. Then if you are new here, please don't forget to subscribe, like and press bell icon of my channel. Now let us start our video. तर मित्रांनो, सिनेमा बघितल्यानंतर आपण बरीच मित्र मंडळी जी आहेत ती इंग्रजीमध्ये संवाद साधत नाही. मग इंग्रजीमध्ये संवाद साधण्यासाठी त्यांना उपयुक्त ठरतील अशी वाक्य मी या ठिकाणी आपल्यासाठी घेऊन येत आहे. तर आपण जर या व्हिडिओला आपण जर या चॅनलवर नवीन असाल, जर समजा आपण या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका. तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे. तर आपण बघूया की सिनेमा गृहाच्या बाहेर मित्रमैत्रिणी कशा पद्धतीने इंग्रजीमध्ये बोलू शकतात, त्यांना उपयोगी ठरतील अशी काही वाक्य या ठिकाणी आपण बघणार आहोत. तर व्हिडिओला सुरुवात करूया. समजा मित्रांनो, आपल्याला असं म्हणायचं आहे की सिनेमा कसा वाटला. की सिनेमा कसा वाटला, तुला सिनेमा कसा वाटला. जर आपल्याला असं म्हणायचं असेल इंग्रजीमध्ये तर आपण कसं म्हणणार, हाऊ डिड यू लाईक द मूवी. हाऊ डिड यू लाईक द मूवी. हाऊ या ठिकाणी WH वर्ड मी वापरलेला आहे प्रश्न विचारण्यासाठी, आणि वाक्य जे आहे ते साध्या भूतकाळामध्ये आपल्याला बनवायचं आहे. म्हणून साध्या भूतकाळामध्ये म्हणजे सिंपल पास्ट टेन्स मध्ये डीड हे सहाय्यकारी क्रियापद वापरलं जातं. म्हणून हाऊ WH वर्ड नंतर मी डीड ची रचना केलेली आहे, डीड हेल्पिंग वर्ब ची रचना केलेली आहे. डीड त्यानंतर यू म्हणजे तुम्ही. यू हा जो सर्वनाम आहे, प्रोनाउन आहे, त्याची रचना या ठिकाणी केलेली आहे. हाऊ डिड यू लाईक. लाईक हे काय, मेन वर्ब आहे, क्रियापद आहे, मुख्य क्रियापद आहे. द मूवी हा वाक्याचा काय आहे, ऑब्जेक्ट आहे, कर्म आहे, आणि शेवटी प्रश्नचिन्ह. हाऊ डिड यू लाईक द मूवी. हाऊ डिड यू लाईक द मूवी. तुला हा सिनेमा कसा वाटला किंवा तुम्हाला हा सिनेमा कसा वाटला असं आपण बोलू शकतो. त्यानंतर पुढचं वाक्य बघा. पुढच्या वाक्यामध्ये मला म्हणायचंय की मला तो खूप आवडला. मला तो खूप आवडला. आय लाईक्ड इट व्हेरी मच. आय लाईक्ड इट व्हेरी मच. त्यानंतर पुढचं वाक्य या की चित्रपटातील गाणी खूप छान होती. आपल्याला असं म्हणायचं की चित्रपटातील गाणी खूप छान होती. मग हे वाक्य आपण इंग्रजीमध्ये कसं बोलू शकतो. द सॉन्ग इन द मूवी. द सॉंग्स इन द मूवी वेअर व्हेरी गुड. The songs in the movie were very good. अशा पद्धतीने आपण
अचूक पद्धतीने हे वाक्य बोलू शकतो. आता पुढचं जे वाक्य आहे ते आपण मित्रांमध्ये बोलताना म्हणतो की दिग्दर्शनाचे जे काम आहे, दिग्दर्शनाचे काम उत्कृष्ट आहे. दिग्दर्शनाचे काम उत्कृष्ट आहे हे वाक्य आपल्याला इंग्रजीमध्ये बोलायचं आहे. तर तुम्ही सहज बोलू शकता, द डायरेक्शन वर्क इज एक्सलेंट. द डायरेक्शन वर्क इज एक्सलेंट असं वाक्य तुम्ही इंग्रजीमध्ये बोलताना सहज बोलू शकता. पुढचं वाक्य, कलाकारांचा अभिनय कसा वाटला. आपण विचारतो आपल्या मित्रांना की सिनेमामध्ये कलाकारांचा अभिनय कसा वाटला. या ठिकाणी सुद्धा आपल्याला डब्ल्यूएच वर्ड सुरुवातीला घ्यावा लागेल. हाऊ वाक्य भूतकाळामध्ये आहे, सिंपल पास्ट टेन्स मध्ये आहे. मग त्यानंतर डीड ची वाक्यरचना, हाऊ डीड यू लाईक द मूवी actors performance. How did you like the movie actors performance? किंवा how did you like the actors performance असं तुम्ही म्हणू शकता. How did you like the actors performance असं वाक्य तुम्ही इंग्रजीमध्ये बोलू शकता. आता आपल्याला म्हणायचं आहे की ही कथा खूपच वेगळी आहे. ही कथा खूपच वेगळी आहे. This story is very unique. This story is very unique असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर पुढचं वाक्य आपल्याला म्हणायचं आहे की क्लायमॅक्स मला धक्कादायक वाटला. क्लायमॅक्स सिनेमाचा क्लायमॅक्स मला धक्कादायक वाटला. द क्लायमॅक्स वॉज सरप्रायझिंग टू मी. द क्लायमॅक्स वॉज सरप्रायझिंग टू मी असं तुम्ही इंग्रजीमध्ये म्हणू शकता. त्यानंतर पुढचं वाक्य म्हटलं की आपल्याला म्हणायचं की हा सिनेमा आपण पुन्हा पाहूया. तर कसं म्हणणार, शल वी वॉच इट अगेन. शल वी वॉच इट अगेन असं आपण सहज म्हणू शकतो. त्यानंतर तू चित्रपट पाहिला आहे का असं आपल्याला मित्राला विचारायचं आहे. किंवा तुम्ही चित्रपट पाहिला आहे का. मग आपण कसं विचारणार, हॅव यू वॉच्ड द मूवी. हॅव यू वॉच्ड द मूवी. हॅव यू वॉच्ड द मूवी असं आपण विचारू शकतो. त्यानंतर मला हा सिनेमा नक्कीच आवडला. शेवटी आपण असं म्हणतो की मला हा सिनेमा नक्कीच आवडला. मग हे वाक्य आपण इंग्रजीमध्ये कसं म्हणू शकतो, आय डेफिनेटली लाईक्ड दिस मूवी. आय डेफिनेटली लाईक्ड दिस मूवी. तर अशी ही उपयुक्त वाक्य तुम्ही सिनेमा पाहिल्यानंतर तुमच्या मित्रमंडळी बरोबर सहज संभाषणामध्ये वापरू शकता आणि तुमचं जे इंग्रजीचं ज्ञान आहे ते सहजरित्या अशा पद्धतीने वाढणार आणि तुम्हाला इंग्रजी बोलायला मदत होणार. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल मी तुमचा फार आभारी आहे. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.